ए गोपाल गोपाल आतमध्ये होतो वर जाऊ दे. अरे यार पोलीस म्हणतो तू जाऊ नका नाही काय म्हणलं की तुम्हाला गाडी ठेवायची तुम्हाला गाडी ठेवायची का नाही ठेवायची इंडियावर घेऊन आरक्षण भेटले होतं. आम्ही पाटील सोडून आता कोण दिलं ब्रँड इज ब्रँड पाटील किती वाजता का आवाज बंद केलाय पुढला आवाजच बंद. मैं वॉकी टॉकी जाहीर नाही सर सोशल मीडिया आपल्याकडे सगळी काय करा गाडी तुमची मेजॉरिटी कुठे गेली मॅडम बाकीच्या उलट तुम्ही असल्यामुळे सोपं पडतं येतं धक्का देत नाही गाडीला. सोड सोड एकच आहे छोटे सर छोटे सरला बोलो छोटे सरला सांगितलं घेते हातकड चला पलीकडे पलीकडे याच्यात चला पलीकडे याच्यात
चला 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 पलीकडून चला पलीकडून चला अरे पलीकडून चला ना
बोलणं
या ठिकाणी कराडा येथे मनोजदादा रंगपाले साहेब आणि महाराष्ट्रातील राज्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करतो, आपण चित्रपतीला पुष्पार्पण करून या सुवर्ण क्षणाला सुरुवात करायची. या ठिकाणी महाराष्ट्राचे सरपंच आणि
पोलीस स्टेजवरची अतिरिक्त गर्दी खाली करायची. मनोजदादा यांचं कालच्यापासून उपोषण चालू आहे आणि मनोजदादा जरांगे पाटील साहेबांनी हा ऐतिहासिक क्षण खेचून आणलेला आहे आणि आपण ज्या मागण्या होत्या त्यांच्या मागणीबद्दल या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मनोजदादा जरांगे पाटील साहेबांना हा खरा शिवसेना या दोन्ही मराठ्यांच्या नेत्यांनी शपथ घेतली होती मराठ्यांना न्याय मिळवून देणारा आणि आज तो शपथ मराठ्यांच्या क्रांतिकारकांच्या नेत्यांचा
उपोषण सोडायचे या ठिकाणी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब हे बलात्कारा पाटील यांचं उपोषण सोडत आहे. स्टेजची गर्दी खाली करा. या ठिकाणी गर्दी खूप आहे. या ठिकाणी हे एक ऐतिहासिक क्षण आहे आणि त्या ऐतिहासिक क्षणाचा या ठिकाणी सुरुवात होते जरंगे यांचा. या दोन्ही नेत्यांनी मराठ्यांना आरक्षण देणार हा शब्द खरा करून दाखवतो. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करू. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी. मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो आपण आसनास्थान आणि स्टेजची गर्दी कमी करायची. या जागेत पोलिसांना सहकार्य करायचे. इथं गर्दी होऊ शकते. आमची मीडिया एक मिनिट थांब तू खा एका साईडने वरती चढ. अरे पाटलांचा लाईव्ह या ठिकाणी आपले नेते मनोज दादा या आदेश देतील त्या आदेशाचं आपण सगळ्यांनी पालन करायचे आणि आपण मनोज दादांना विनंती करतो आपण जे आदेश देतील ते आपण पाळायचे. पाठीमागे सगळे त्यांना विनंती आपण पाठीमागे सगळ्यांना विनंती. मनोज दादा आपल्या या सगळ्यांना आवाहन करतील. वर कोणी आणलं तुला द्यायचं लाईव्ह पाटलांचा पेज तुम्हाला हे बघणार तुम्हाला काय काय सांगितलं शांत राहायचं. तुमच्या जीवावर बोलतो माझं नाव खाली करायचं तुम्हाला. मी तुमच्या जीवावर बोलवतो म्हणलं होतं तर मला स्पष्ट सांगा बोलायचं नाही. आता बोलवलंय मान खाली नाही झाली पाहिजे. त्यांना जाताना सगळ्यांना मनात रस्ता द्यायचा. मला नका देऊ. मला घेत नाही तुम्ही चालतो. पाहुणा म्हणून आलेला पाहुणा सुरक्षित गेला पाहिजे ही मराठ्यांची जबाबदारी. त्याच्यामुळे तुम्ही रस्ता मोकळा करायचा जाताना जेवढे शक्य आहेत तेवढे इकडच्या बाजूने आणि शक्य आहे तेवढे इकडच्या बाजूने. मी तुम्हाला सांगितलं काम करायचं एका मिनिटात. हा आणि तुम्ही ते ज्यावेळेस जाणार आहे त्यावेळेस जर तुम्हाला इकडून जागा नसली तर फटाफट त्यांच्यासाठी फक्त रस्ता मोकळा करायचा. ढाकला आणि बाहेर करायचं. बसा खाली बसा खाली गाड्यावर बसा आणि भाजी मारायचं नाही करायचं. बसा खाली एक किलो पाणी देता पाहिजे मला इथे खाली बसा खाली बसा एकाने उभा राहायचं. जे शिका मागा नाही घेणार नाही जेसीबी त्याच्यामुळे करता नाही येणार. सगळे खाली बसवले हे पूर्ण खाली बसायचे. मागच्या लोकांना दिसत नाही. गोंधळ निर्माण करणार ना खाली बसा येते. मागचे तुमचे भाऊ नाहीत का मग बसा खाली इकडे बस खाली आता सगळं लोक जातावे आता बसून त्याला बसून जागा बसा खाली इकडे सगळे खाली बसा. खाली बसायचं बसा
विरोधात भाषण फक्त आपल्याला घरायला लागून त्याच्यासाठी एवढं तुम्ही झालेलं सांभाळलं झालं फटाफट बसा बसा खाली दोन पाया बसा दोन उशीर झाला आपल्याला लांब जायचं प्रवास जवळचा नाही आपल्याला त्यामुळे पडदेशी खाली बसा मी या ठिकाणी गणेशदादांना विनंती करतो आपण आता या ठिकाणी मराठा समाजाला संबोधन करायचे या ठिकाणी या ऐतिहासिक क्षणासाठी या स्टेजवरच्या मान्यवर त्यांच्यामुळे पाठीमागील समाजाला काही दिसत नाही. स्टेजवर मान्यवरांनी खाली बसण्याची कृपा करावी. मीडियाच्या बांधवांना विनंती आहे स्टेजवर चढण्याचा प्रयत्न करू नका. मीडियाच्या बांधवांना विनंती आहे स्टेजवर चढू नका. दुसरं काही प्रयत्न करा. या ठिकाणी या विजयाचा गुलाल आपण या ठिकाणी सन्माननीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे विजयाचा गुलाल आपण या ठिकाणी मनोबदांना लावते. या ऐतिहासिक सुवर्ण क्षणासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मनोबदांना बरोबर केले बरोबर आपण या ठिकाणी ज्यांनी शब्द खरा करून दाखवला तो महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना या ठिकाणी मी मनोजदादांना विनंती करतो. पेज मी चालवतो पूर्ण. काय नाव विनोद पाटील पूर्ण पेज मी चालवतो सोशल मीडिया. व्हेरी गुड 4,40,000 इंस्टा आहे. 25,000 या ठिकाणी छत्रपतींची ज्यांनी शपथ ग्रहण केली यांनी या ठिकाणी मनोजदादांना मी विनंती करतो आपण मुख्यमंत्र्यांचं चाल द्या खतगावकर साहेब चाल द्या खतगावकर साहेब चाल या ठिकाणी कुठे पाटील पाठीमागे आहे ना सगळं पाठीमागे आहे ना महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांना मनोजदादा यांच्या माध्यमातून पदवीशाल देऊन त्या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. मनोजदादा आपण मुख्यमंत्री मोदींचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. मुख्यमंत्री मोदींच्या मराठ्यांची शान ही करणारे आणि
अनेक नेत्यांनी मराठा समाजाला दिलेला शब्द पाळला अशा दोन्ही क्रांतिकारी नेत्यांनी नाही, उलटा झालं, उलटा उलटा उलटा. आपण सगळ्यांना आता बाजूला व्हायचंय. सगळ्यांना विनंती, सर्वांना आपण बाजूला व्हायचंय. चला चला बाजूला सगळ्यांना विनंती, तिकडे बाजूला स्टेज रिकामा करा, स्टेज रिकामा करा. चला 1 मिनिट मला फोटो काढते बरं. विनोद सावंत, मी या ठिकाणी जो ऐतिहासिक क्षण हो एक मिनिट व्हिडिओ घ्या तुम्ही. या ठिकाणी मी एक नंतर करा. चला 1 मिनिट. मनोजांना विनंती करतो, आपलं मनोगत व्यक्त करायचे. या बाहेर बाहेर या. चला चला पाठीवा पाठीवा. कोपऱ्यात थांबा. मनोजांना अरे सर हे लाईव्ह इथे घे. इकडे दाखवू का? क्रांती सूर्य संघर्षाचे मनोज जरांगे पाटील साहेबांना विनंती करतो. आपण आता मनोगत व्यक्त करायचे. मग आता तुम्हाला साहेब म्हणून आम्ही ऐकतोय ना सर. मंडळी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय महाराष्ट्रभरातून अंत जमलेल्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा विषय. तुम्ही खाली बसता, तुम्ही खाली बसा, लवकर बसा. पाठीमागच्या दिशेने तुम्ही दोनदा सांगितलं ना, खाली बसा. तुम्ही थांबामध्ये तुम्ही थांबामध्ये लवकर बसा. मला सुरुवात करायची. थांबा भैया. नाही इकडनं जा. नंतर तुम्ही झाल्यानंतर बसा, लवकर बसा, बसा जागा, बसा खाली बसा. तुमच्या तोंडाचे सगळं आमचं हे पत्रकार आहेत म्हणून का बोलावं. बसा खाली, तुम्हाला खाली बसा. मला हेच कळालं. बसा लवकर, बसा ना. तुम्ही कमी वेळ घालायला लागले. हे हो दे ना. ते तुम्ही घुसू देणार नाही सर. महाराष्ट्राच्या लढाईच्या बाबत तुम्ही मागचे बसले खाली बसा, खाली बसा. बसून घ्या, बसून घ्या. खाली बसा, खाली बसा, खाली बसा. लढाईसाठी हा संघर्ष सुरू होता. आपल्या साहेबांनी बोललेले तुम्ही काय देणार आहे. साहेबांनी बोललेले तुम्ही काय देणार आहे. साहेब रस्त्याने होणार, साहेबांनी दिसेल असेल. आता बसा खाली, आता बसा खाली. बसा ना
आहे ना याच्यासाठी आला तू याच्यासाठी आला तू सेक्युरिटी करू राहिले काय करावं म्हणजे बसत नाही ना खाली बस अरे खाली बसा मुख्यमंत्री साहेब आणि मंत्री महाराष्ट्र शिंदे आपल्या सगळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी आले का भ्रष्टाचाराचं नाव घेतो मला तर पुढे आपण इथं यासाठी आलो होतो की ज्या 54 लाख नोंदी सापडल्या कोणाला सर तो खाली आहे 54 लाख मराठा समाजाच्या ज्या नोंदी सापडल्या त्या वाटप करण्यात याव्या ज्या मराठा समाजाच्या नोंदी सापडल्या त्याच्या परिवारातल्या लोकांना हे तातडीनं कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावेत आणि आपली तिसरी मागणी होती ज्याची नोंद सापडली त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा देण्यात यावं या मागणीसह आपण या ठिकाणी आलो होतो आपण यासाठी 4.5 महिन्यापासून संघर्ष केला आपल्याला न्याय मिळावा आणि सगळे सोयरे सुद्धा नोंद नसल्यामुळे आरक्षणात यावे यासाठी अध्यादेश होणं आवश्यक होतं मी जास्तीचं न बोलता फक्त शिंदे साहेबांना एवढीच विनंती करणार आहे माझ्या बायबाप मराठ्यांना या आरक्षणासाठी संघर्ष केला 300 पेक्षाही जास्त मराठ्यांच्या पोरानं या आरक्षणासाठी आत्महत्या केल्या बलिदान दिलं आज त्या माझ्या माता माऊलीच्या कंपनी कुंकून राहिलं या मराठा आरक्षणासाठी स्वतःच्या घरातला करता पुरुष गेला आणि कुटुंब उघड्यावर पडलं या सगळ्यांचं स्वप्न साकार करण्याच्या जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर होती अण्णासाहेब पाटलांपासून मेटे साहेबांपर्यंत आणि जावळे पाटलांपासून या बलिदान केलेल्या 350 पेक्षाही जास्त पोरांचे बलिदानाचे आणि स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर होती आपण काल मुख्यमंत्री साहेबांना नोंदी मिळालेल्या मराठ्यांना नोंदी तातडीने देण्यासाठी शिबिरे सुरू केले वंशावळी जुळवण्यासाठी आपण समिती स्थापन केली आणि नातेवाईकांना देण्यासाठी सुद्धा अर्ज करावेत म्हणजे त्यांनाही तातडीला देण्यात येईल आणि महत्वाचा मुद्दा ज्याची नोंद मिळाली त्या सगळ्या सोयरे ज्याची नोंद मिळाली त्या मराठा बांधवांच्या सगळ्या सोयऱ्यांना म्हणजे परंपरेनुसार जिथं जिथं लग्नाच्या सोयरीकी जुळतात ते सर्व सगळे सोयरे गणगोतातील सगळा सोयरा याच्या नोंद नसल्यामुळे याला देण्यात यावं आणि मुख्यमंत्री साहेबांनी काल याचा राजपत्र आणि अध्यादेश काढला त्याबद्दल मराठा समाजाकडून तुमचं मनापासून धन्यवाद मराठ्यांनी खूप साहेब यासाठी ताकदीने संघर्ष केलाय माझे मराठ्यांचे लेकरं आंतरवालीपासून निघाल्यापासून रस्त्यावर झोपले कधी अन्न मिळालं कधी भाकरी मिळाली नाही मिळाली पाणी मिळालं नाही बघितलं एकानंही माझ्यापर्यंत घराणं केलं नाही की आम्हाला अडचणी आल्या म्हणून ज्या संघर्षाला तोंड दिलं पण मीही या समाजाला मायबाप मानला
समाजाला शब्द दिला होता, तुमची झालेली या महाराष्ट्रातली एकी आणि तुम्ही भोगलेला संघर्ष मुलगा म्हणून वायाला जाऊ देणार नाही. साहेब, माझी महाराष्ट्राच्या वतीनं फक्त तुम्हाला एकच विनंती आहे. माझी तुमच्याकडे जास्तीची विनंती अजिबात नाही, फक्त एकच आहे. जे सगळ्या जो सगळ्या सोयऱ्यांचा आदेश झाला, लोकांना ऐकून द्या, बडबड करू नका, बाहेर व्हायला. ज्याला दिसत नाही ते शांत बसले, तुम्ही उभा राहिला तो काय काढायला लागले काय? इथं लोकांना ऐकायचं, नका दिसू देऊ, ऐकून घ्या फक्त. आपल्याला 10-15 मिनिटात निघायचं. शिंदे साहेब, आमची तुम्हाला मराठा समाजाच्या वतीने फक्त विनंती, जो सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढला, राजपत्र काढलाय, मी थांबतो, चलून द्या तुमचं, नाही तुमचंच भाऊ द्या. तुम्ही आरक्षण नाही ह्याला नाही का आरडा गोंधळ करायला? तुम्हाला काय बसायचं? खाली खाली बस, खाली बस. उभा राहिलं तर राहायला नाही, खाली बस म्हणतो. तुला काय दिसत नाही? मराठा समाजाच्या वतीने साहेब तुम्हाला माझी विनंती, आपण जो अध्यादेश काढलाय, जो जे राजपत्र काढलंय, ज्याची कुणबी नोंद मिळाली, कुणी सांगितलं तुला कुठं कुठून काढी आणली? तो यावेळेला आला का? गप्पा म्हणल्या तीनदा सांगितलं, तुम्हाला जमत नाही का? हळूच काढी ठेवतो तिथे एका कामाला, नाही तर पुढे रोय. माझी तुम्हाला विनंती आहे साहेब, माझ्या मराठा समाजाच्या वतीने, कारण मराठा समाजाने हा शब्द ऐका, हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. म्हणून 4.5 महिने आपण यासाठी संघर्ष केला, जीवाची बाजी लावली. या उपोषणामुळे माझं शरीर सुद्धा मला साथ देत नाही आता, हे माझ्या मायबाप सगळ्या मराठ्यांना माहिती. तरी मी माझ्या जीवाची पर्वा न करता मराठा समाजासाठी रात्र दिवस झगडलोय. माझी फक्त साहेब तुम्हाला एकच विनंती आहे, हा जो अध्यादेश झालाय, हे जे राजपत्र निघाले, ज्यांची कुणबी नोंद मिळाली, त्याच्या गणगोतातील सगळ्या सोयऱ्यांना त्याच कुणबी नोंदीच्या आधारावर कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचे येणार आहे. या ज्याच्या बाबत हा जो गुन्हा उधळला, फक्त या गुन्हाचा शिंदे साहेब अपमान होऊ देऊ नका, एवढीच विनंती आम्हाला. हा ज्या कायम सोबत राहायला पाहिजे. याचबरोबर आम्ही भांगे साहेबांना सुद्धा काल सांगितलं, त्यांनी दुरुस्ती करतो म्हणले. आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे, ज्याची नोंद मिळाली त्याचं शपथपत्र घेऊन त्याच्या सोयऱ्याला देण्यात यावं. ग्रह चौकशी नंतर करावी. सध्या त्यांना प्रमाणपत्र वाटप करायला सुरुवात करा, ही शिंदे साहेबांना आमची विनंती आहे. अध्यादेश झालाय, यासह बाकीच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या केसेस अंतर्वालीसह मागे घेण्याचं शिंदे साहेबांनी कागदपत्र दिलेले, ते इथं स्वतः साक्षर आहे. जी शिंदे समिती काम करते, मराठवाड्यात अत्यंत कमी नोंदी सापडल्यात, महाराष्ट्रभर खूप सापडल्यात. म्हणून शिंदे समितीला टप्प्याटप्प्यानं व्हायला 1 वर्षाची मुदत वाढ राहू द्या, तिला कंटिन्यू काम करू द्या. गोरगरीब मराठ्यांचं खूप चांगलं होईल. सध्या तिला मुदत वाढ दिली, ज्या केसेस झाल्या त्याबद्दलही त्यांनी पत्र दिलं. ज्या ओबीसीच्या सवलती आहेत त्याही मराठा समाजाला लागू करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. कोणते घेतले रातभर फोन करते, मला काय झालं झोपवलं नाही रातभर. कोपर्डीचा पण त्यांनी तोही पाठपुरा तातडीला करण्याचं ठरवलंय. क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातूनही हा एक महत्वाचा आपला सुद्धा मन असतो. मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्या त्यासाठी
1884चं गॅजेट आहे तेही शिंदे साहेबांच्या समितीकडे देऊन आणि ते स्वीकारून आपण तेही लागू करावं, कारण त्याच्यात आमचा खूप फायदा होणार आहे. कारण मराठवाड्यात नोंदी कमी आहे. 1884ची जनगणना आहे, तिच्यातही कुणबीचा उल्लेख आहे, तीही आपण स्वीकारावी. आजच्या या उपोषण सोडवण्याच्या माध्यमातून आपण आलात त्याबद्दल त्या महत्वाचे विषय आम्ही तुम्हाला लगेच सांगितले, कारण ही जनता तुमचीच आहे आणि तुम्ही सध्या जनतेचे मायबाप आहेत म्हणून हे लेकरं रडायला तुमच्याकडेच येणार. आम्हाला आधी म्हणजे मुंबईतच येऊ नका काय काम झालं म्हणजे जनता आम्ही तुमची, सरकार तुम्ही आणि मुंबईत येऊ नका. मुंबईत येऊ नका म्हणलं मग तरी जास्तच निघाली महिना पुढे आझाद मैदान. पण ऐकते खरंच माझ्या जातीचा मला स्वाभिमान आहे आणि गर्व सुद्धा आहे. माझी जात बदली आणि माझी जात एका शब्दालाही पुढे जात नाही. हा मला या पोरांचा प्रचंड गर्व आहे. हा झालेला विजय कित्येक म्हणायचे हे होत नाही ते होत नाही. बॉम्बे गॅजेट सुद्धा आपण सरकारला सांगितलं की तेही स्वीकारा. सातारा संस्थांचं गॅजेट तेही स्वीकारा. चारही बाजूनं मराठ्यांचं कल्याण होऊ द्या. क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातूनही ज्यांना कोणती प्रमाणपत्र घ्यायचं नाही त्यांचंही तिकडून होईल. जिकडून घ्यायचं तिकडून घ्या, पण मराठी आरक्षणात जा. आम्हाला म्हणायचे तिकडून निघताना हे होत नसतं, ते नादी घेऊन चालले तिकडे घेऊन राडा करते. हे पोट्टेले बेकार हे म्हणले जाऊन होत नसतं, आम्ही बी आणत असतो. आणि आम्ही तेव्हाच सांगितलं होतं 29 ऑगस्टला आरक्षणात मारलेल्या खुट्या आणि खुटा उपटून फेकणार म्हणजे फेकणार. खुटा फेकला, पात्रा फेकला, दुसरी फेकली. मराठ्यांच्या लाजू नाही लागायचा. जर तुम्ही आम्हाला छेडण्याचा प्रयत्न केला तर आमचा नाविलाज. आम्ही आत्ताही गावखेड्यात ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात वाद होऊ दिला नाही आणि आयुष्यभर होऊ देणार नाही. कारण आम्ही लहान आणि छोटा भाऊ म्हणून आत्ताही गुन्हे गोविंदांना आणतो. साहेब आमच्या गावखेड्यात आत्ताही पद्धती एवढंच घेतो मग असं दिला, कारण मला लेखाचा वाढायची सवय पाहिल्यापासून. आम्ही गावखेड्यात हे आमच्यात लावतात भांडणं, हे नेते गेले नमुने पाहिजे हे भांडणं लावते. आमचं गरीब ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवा गरीब बांधवा. पण गावखेड्यातली पद्धत आता अशी लग्नाला जर कुठं ओबीसी बांधव आणि मराठा बांधव जर चालले तर दोघं बी 50-50 पेट्रोल टाकी देऊ गाडीला. लग्नात एकमेकाच्या वाढीत याने जर कोणाची मोटर जळाली तर हे म्हणते तुझं पीक जळू देऊ नको, माझी मोटर घे पण पाणी दे. इतकं प्रेम आमचं ओबीसी बांधवांचं मराठ्याच्या गाव खेळायला. जर त्याने आजच्या आपासला तर उद्या हेवची आपासतो आणि जर नाही पाजला तर त्याचा कच घोडेला येते त्या गाण्याला. इतकं प्रेम आहे त्यांचं एकमेकावर. गाव खेळायची पद्धत आहे आणि हे येते आणि हे म्हणतात मी आता काय नाही तयार गोर गरीबात आमच्यात भांडण नको लावू. तो मोठा नेता आहे, आम्ही तुमचा आदर करतो. आमचा माणूस म्हणून विरोध आहे, हे तुमच्या विचाराला विरोध आहे. गोड घरी याला गोडच म्हणतात ना. त्यांना आम्ही उलट सांगतोय तुम्ही मोठे नेते, आम्हाला तुमचा आदर आहे हे सांगतो आम्ही या व्यासपीठावर. मराठ्यांचा त्यांना कधीच विरोध नव्हता. मराठ्यांनी त्यांना भरघोस आयुष्यभर मदत केलेली. त्यांनी विरोध करू नये यासाठी पाठीशी होताना आमच्यात वाद लावू नये. माझ्या आता आपल्या सगळ्यांना एकच सांगणं की शांततेत हे वर गेलेच कसं काय मला मिळालं म्हणून त्याला कोण बोलत ते कपड्यावरच घेऊन बसले. आता तुम्हाला फक्त एक विनंती, आपलं सगळं काम झालंय. आता देश टिकवण्याची आणि ते लावून धरण्याची जबाबदारी सरकारची. आम्हाला न्याय दिलाय, या गुलालाचा असाच सन्मान राहू द्या, कारण हा गुलाल त्या अध्यादेशाचा आहे. मराठा बांधवांना माझी हात जोडून विनंती, खाली बसा सगळे. आणखी राहिले ना मग पुढे निघाले मग मला सोडून चालले काय बसा खाली. मग सगळ्यांनी गाड्या दमाने हाणायच्या
आपण आपल्या गावाकडे गेल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं ते करायचं. आपल्याला आंतरवाली बैठक होणार आहे, तिथून पुढची दिशा काय, पुढं काय करायचं यासाठी येणार आहे. फक्त गाड्या सगळ्यांनी दमाने चालवायच्या, जेवण करून सगळ्यांनी दमाने यायचंय. तुम्ही आलात, मराठ्यांच्या अंगावर गुलाल पडला, मराठ्यांच्या लेकराला आरक्षण देऊन आपण म्हणलं होतं त्यांच्या डोक्यावर गुलाल टाकणार, मराठ्यांनी तो टाकला. हा विजय महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांचा आहे आणि बलिदान गेलेल्या सगळ्या बांधवांचं स्वप्न साकार होत आहे. आणि पुढेही जर कधी अडचणी आल्या तर मी तुम्हाला शब्द देतो, कोणत्याही आरक्षणातल्या अडचणी आल्या तरी सोडवायला मी सगळ्यात पुढे राहील. जर या आठ देशाला काही धोका झाला तर सगळ्यात अगोदर मुंबईला मी आझाद मैदानाला उपोषणाला आलोच म्हणून समजा. धन्यवाद सगळ्या बसून धन्यवाद. यानंतर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री शांत बसा खाली सगळे, ज्यांनी पुढे सगळे खाली बसा. ज्यांनी हा मराठ्यांना शब्द दिला होता, शिवछत्रपतींची शपथ घेतली होती की मी आरक्षण दिल्याशिवाय गप्प बसणार नाही, आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांना विनंती करतो आपण आपल्या मनाचा व्यक्त करायचा. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय श्रीराम, जय जिजाऊ. सगळ्या मराठा समाजाच्या एकजुटीचा आणि मराठा समाजासाठी न्याय मागण्यासाठी संघर्ष ज्यांनी केला त्या मराठा संघर्ष नेता मनोज जरांगे पाटील यांचे मी अभिनंदन करतो. आणि मनोज जरांगे पाटील यांना व्यासपीठावर आपण मुख्यमंत्री म्हणून मी आपल्याला या ठिकाणी बोलावं. सगळ्या देशाचं नाही तर जगाचं लक्ष या आपल्या सकल मराठा समाजाच्या आंदोलनाकडे लागलं होतं. आपली एकजूट आपण कायम ठेवली आणि अतिशय संयमपणे शिस्तीने हे आंदोलन आपण मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली केलं. कुठेही या आंदोलनाला गालबोट न लावता एवढं लाखोंचं आंदोलन आपण यशस्वी केलं, त्याबद्दल इतर आपल्या आंदोलनाचा त्रास इतर कुणालाही होऊ नये याची काळजी सुरुवातीपासून मनोज जरांगे पाटील यांनी आपण सगळ्यांनी घेतली, त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो. आताही बघितलं की मनोज जरांगे पाटील यांचं आपल्यावर असलेलं प्रेम आणि तुमचं त्यांच्यावर असलेलं प्रेम या ठिकाणी पाहायला मिळालं.
त्यांनी देखील प्रत्येक सभेमध्ये शिस्तीचा बडगा दाखवला. कारण शेवटी मराठा समाज हा आपला न्याय हक्क मागताना इतर कुणालाही त्याचा त्रास होऊ नये याची देखील काळजी आपण घेतली. त्याबद्दल देखील मी मुख्यमंत्री म्हणून आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. बांधवांनो आणि भगिनींनो, मी देखील एक शेतकरी कुटुंबातला शेतकऱ्याचा मुलगा आहे. मलाही गोर गरीब मराठा समाजाच्या दुःख आणि वेदना याची कल्पना आहे. आणि म्हणून मी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती. आणि ती शपथ पूर्ण करण्याचं काम हा एकनाथ शिंदे करतोय. दिलेला शब्द पाळणं हीच माझी कार्यपद्धती आहे. आज मनोज दादा, आज आमच्या गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांची जयंती पण आहे. दिघे साहेबांची आणि बाळासाहेबांची जयंती 23 तारखेला झाली. या दोन्ही माझ्या आदरणीय गुरुवर्यांचा देखील आशीर्वाद आणि या सकल मराठा समाजाच्या शुभेच्छा देखील पाठीशी आहे. आणि म्हणून मी आपल्याला इथे जमलेल्या सगळ्या तमाम सकल मराठा बांधव भगिनींचं मनापासून स्वागत करतो, मनापासून अभिनंदन करतो. तर म्हणजे हा ऐतिहासिक क्षण आहे. आणि मी मुद्दाम आठवण करतो, स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या कर्मभूमीमध्ये आजचा हा आपला ऐतिहासिक सोहळा साजरा होतो. त्यांनी देखील बलिदान दिलंय, त्यांनाही वंदन करतो. आणि आज आमचं हे सरकार म्हणजे तुमचं सरकार, मनोज दादा, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, कामगारांचं, माता भगिनींचं, गोरगरिबांचं सरकार आहे. आम्ही कधीही मतासाठी नाही तर हितासाठी निर्णय घेतलेले आहे. सर्वसामान्यांना न्याय देणारे निर्णय आतापर्यंत आपल्या सरकारने घेतले आहे. आणि म्हणून त्या ह्याच्यामध्ये आज या मराठा समाजाचा जो संघर्ष आहे, मराठा समाजाने अनेक लोकांना मोठं केलं, अनेक लोकांना नेते केलं, मोठी मोठी पदे मराठा समाजामुळे मिळाली. परंतु मराठा समाजाला न्याय देत असताना जेव्हा जेव्हा संधी आली तेव्हा संधी द्यायला पाहिजे होती. परंतु आजचा दिवस हा आनंदाचा दिवस आहे. आजचा दिवस तुमच्या विजयाचा दिवस आहे. तुम्ही गुलाल उधळण्याचा दिवस आहे. मला मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं की आम्ही दिलेले सगळे प्रश्न, निवेदन, मागण्या आपण या ठिकाणी पूर्ण केल्या. पण तुम्हाला इकडे आलं पाहिजे. मी आपल्या प्रेमापोटी या ठिकाणी आज आलो. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मी मनापासून खूप खूप धन्यवाद देतो. खाली बसा, तिथे खाली बसा. आणि आज
मनोज दादांनी सर्व या ठिकाणी आपल्या भाषणामध्ये सांगितलेला कुणबी नोंदी मराठवाड्यामध्ये कधी दिल्या जात नव्हत्या, परंतु लाखो कुणबी नोंदी आता सापडू लागल्या. तेच अधिकारी होईल, परंतु सरकारची मानसिकता इच्छाशक्ती ही देण्याची आहे. आपलं सरकार देणारं आहे, घेणारं नाही. आणि म्हणून आज जे निवेदन आपण दिलं, मगाशी मनोज दादांनी म्हटलं की गावागावात देखील मराठा आणि ओबीसी एकत्र नांदतो, एकत्र काम करतो. त्यांनी यापूर्वी सांगितलं आम्हाला कुणाचाही हक्क घ्यायचा नाही, पण आमचा हक्काचं आम्हाला मिळालं पाहिजे. आणि सरकारने तेच केलं की एक सर्वसामान्य माणूस, त्याला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही, अशा मनोज दादाच्या मागे आपण उभे राहिला. आणि सर्वसामान्य माणूस जेव्हा एखाद्या समाजाचं आंदोलनाचं नेतृत्व करतो, त्यावेळेस मात्र त्या आंदोलनाला एक वेगळेपण असतं. आणि म्हणूनच हा मुख्यमंत्री देखील सर्वसामान्य माणूस आहे. आणि म्हणून सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम आपल्या सरकारने या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून यामध्ये मी सर्व वाचत नाही, परंतु जे निर्णय आज घेतलेले आहेत, कुणबी समाजाचे प्रमाणपत्र देण्याचं, संदीप शिंदे जस्टिस संदीप शिंदे समितीला मुदतवाढ देण्याचं, त्याचबरोबर कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी शिबिर आपण लावलेली आहे. सगळे सोय या बाबतीमध्ये अधिसूचना आपण काढलेली आहे. त्याचबरोबर वंशावळ जुळवणीसाठी आपण समिती नेमली आहे. इतर आपल्याला जोपर्यंत क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून, मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून मराठा समाजाला इतर म्हणजे कुणबी नोंदणी सोडून, कुणबी प्रमाणपत्र सोडून इतर लोकांना आरक्षण टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं, ओबीसी इतर समाजावर अन्याय न करता देणारं, ही जी आपली मागणी ती या ठिकाणी की ते आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला ओबीसीचे अधिकार, ओबीसीच्या सवलती दिल्या जातील. आणि म्हणून मी 1 मराठा लाख मराठा आहे, तो आमच्यासाठी फार महत्वाचा आहे. आणि म्हणून तुम्ही अतिशय संयमपणे या ठिकाणी आंदोलन केलं. आणि त्यासाठी ज्या ज्या मागण्या आहे, सारथी असेल, इथं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल, या सर्वांना न्याय देण्याचं काम आपण या ठिकाणी करू. आणि मगाशी आपण सांगितलं की जे आंदोलनामध्ये मृत्युमुखी पडले त्यांना देखील कुटुंबाला वाऱ्यावर आपण सोडणार नाही. त्यांना देखील नोकऱ्या देण्याच्या बाबतीमध्ये त्यांना मोबदला, नुकसान भरपाईची आपली सरकारचं कर्तव्य म्हणून आपण ते 80 लोकांना 10 लाख रुपयाप्रमाणे आपण त्यांनाही मदत दिली, नोकऱ्याही देणार आहोत. मला वाटतं यामध्ये जे आपण सांगितलं, सरकार आज तुमचं सर्वसामान्यांचं सरकार. आणि म्हणून या सरकारने जे घेतलेले निर्णय आहेत, गुन्हे मागे घेण्याचे असतील, इतर जे काही असतील, ते पूर्णपणे त्याची अंमलबजावणी सरकार करेल हा शब्द या ठिकाणी मी देतो. आणि पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांचं अभिनंदन करतो. अतिशय शिस्तीने आपण हे आंदोलन सुरू केलं. आणि म्हणून यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला न्याय देताना
इतर कुठल्याही समाजावर ओबीसी समाज असेल इतर समाज असेल उद्या गोविंदाने त्या ठिकाणी नांदेल आणि त्यांना देखील आपण आज मराठा समाजाला आरक्षण देताना हा सर्व निर्णय जो घेतला हा निर्णय आपण कायम ठेवूया. आपल्याला एवढीच विनंती आहे परतीचा प्रवास अतिशय आपण अवकाश करावा. कुठेही काही कुणालाही यामध्ये हे आंदोलन फार मोठं आहे. हे आंदोलन आणि या मागण्या आपल्याला देताना यामध्ये सरकार पूर्णपणे गंभीर आहे. आमचे दोन्ही उपमुख्य